केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सतत एक मागणी केली जाते, ती म्हणजे आरोपींना मुक्का लावण्यात यावा। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील ही मागणी केली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मोक्का कायदा चर्चेचा विषय बनलाय। हा मोक्का कायदा नेमका आहे तरी काय, मोक्का कधी लावला जातो, याबाबत कायदा काय सांगतो हेच आपण आज जाणून घेणार आहोत। मोक्का म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ऍक्ट। हा कायदा 1999 मध्ये लागू करण्यात आला। या कायद्याचा मुख्य उद्देश संघटित गुन्हेगारीचा मुळापासून नायनाट करणं हाच आहे। संघटित गुन्हेगारी म्हणजे काय, तर ही अशी टोळी असते जी ठरवून मोठ्या प्रमाणात गुन्हे करते, जसे की खंडणी, तस्करी, बेकायदेशीर व्यवहार किंवा जबरदस्ती। अशा टोळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोक्का लागू करण्यात आलाय। मोक्का कायद्याच्या काही महत्त्वाच्या तरतुदी: अटकपूर्व जामीन मिळत नाही। मोक्का लागलेल्या आरोपींना सहसा अटकपूर्व जामीन मिळत नाही। तसेच गुन्ह्याची सखोल चौकशी अटक केल्यानंतर पोलिसांना 30 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावं लागतं। मालमत्ता जप्तीचा अधिकार: मोक्का अंतर्गत आरोपींची बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्याची तरतूद आहे। जर मोक्का अंतर्गत आरोप सिद्ध झाले तर आरोपीला जन्मठेप किंवा काही प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा होऊ शकते। याशिवाय मोठ्या आर्थिक दंडाची तरतूदही आहे। मोक्काचा उपयोग नेमका कसा होतो? हा कायदा पोलिसांना संघटित गुन्हेगारीच्या रचनेला तोडण्यास मदत करतो, परंतु त्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी न्यायालय आणि प्रशासन यांना जागरूक राहणं गरजेचं आहे। तर हा होता मोक्का कायद्याचा संक्षिप्त आढावा। संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात या कायद्याचा मोठा वाटा आहे। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।